तर मित्रांनो पाहू शकता आपल्या दर्यापूरमध्ये पाणी हे वाया जाते. आता पाण्याचं महत्त्व लोकायला आहे नाही एवढं, काऊन की पाणी हे निसर्गातून भेटते. आता निसर्गातून पाणी भेटते म्हणजे फ्रीमध्येच आहे पाणी, म्हणून लोकायला पाण्याचं महत्त्व नाही आहे. पण आपल्या दर्यापूरमध्ये जर पाण्याचं महत्त्व जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे पाहून घ्या. युवा बेरोजगार जलसेवा या भाऊनं पाण्याचं महत्त्व हे तुम्हाला चांगल्या प्रकारे दाखवलं. आणि आता तर माहिती आहे तुम्हाला उन्हाळ्याचा टाइम आणि पाण्याचे भाव काय आहेत. तुम्हाला पाणी हे विकत भेटते कुठं कुठं, पण इथं फ्रीमध्ये सुविधा आहे. तर हे पाणी यामध्ये येते. यातून पाणी वाहून काय केलं, याला पाईप लावून स्वतःची कोटी वैयक्तिक कोटी आणून हे पाणी व्यवस्था करून नळगीळ पूर्ण केलं. म्हणजे इथून अनेक लाखो लोक रोज येतात, पाणी पितात. म्हणजे विचार करा तुम्ही की आता पाहू शकता हे पाणी, यातलं पाणी हे असं वाया जाते इथून. परंतु याचा फायदा तुम्ही पाहू शकता की हे पाईप लावून कोटी हे ते खर्च करून वाहून केला. तरी लोक याला विरोध करतात की बा हे पाण्याचं असं हे, म्हणजे चांगली गोष्ट जर कोणी करू राहिलं तर त्यालाही विरोध करणारे लोक आपल्या इथं पाहायला मिळून राहिले. आता मला सांगा, हे पापाचं तर काम आहे आणि पुण्याचंच काम आहे ना. पाणी पाजणं म्हणजे पुण्याचं काम आहे. एक टाइम जेवण नसलं चालून देईन माणसाला, पण पाणी अनिवार्य आहे. दिवसातून तुम्ही पाण्याशिवाय राहू नाही शकत, तुम्हाला माहित आहे. तर पहा तुम्हाला काय वाटते, असे जर उपक्रम आपल्या दर्यापुरात राबले तर चांगले आहे. तुमच्या जर जवळ पाणी असं वाया जात असेल तर असं उपक्रम करा तुम्ही. असा उपक्रम केला यापासून तुम्हाला पुण्यही मिळेल आणि तुमचं नावही होऊन जाईल. तर ठीक आहे, पहा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये. धन्यवाद.